नोकऱ्यां खातीर रोख रक्कम घोटाळो प्रकरणाची चौकशी ईडीन सुरू केल्या। गोय पुलिसांकडल्यान संबंधित प्रकरणांतल्यो फायली मागयल्यात। पुलिसांची चौकशी चालू असतानाच ईडीन हे प्रकरण स्वतंत्रपणान हातान घेतला अशी माहिती मेळ्ळ्या। पीएमएलए तरतुदी खाला गोंयांत नोकऱ्यां खातीर घोटाळो केल्ल्या प्रकरणान एन्फोर्समेंट डायरेक्टरेटान तपास सुरू केला। नोकरी घोटाळ्यांचो तपास करपा खातीर ईडीन ECIR नोंद केला। विविध पुलीस स्टेशनांनी नोंद केल्ल्या गुन्यांवा संबंधात ईडीन गोय पुलिसांकडल्यान माहिती मागयल्या। गोय पुलिसांनी कॅश फॉर जॉब घोटाळे संबंधात 33 वयर गुन्यांव नोंद केल्यात। हातून उत्तर गोंयांत 20 वयर जाल्यार दक्षिणेन 13 वयर FIR दाखल जाल्यात। 2014-15 सावन सरकारी नोकऱ्यांच्या बाबतींत कितल्याशाच लोकांची व्हडा प्रमाणात फटवणूक केल्ल्याचे तपासान दिसून आयला। हालींच हॉट टॉपिक म्हण चालू आशिल्ल्या जॉब स्कॅम प्रकरणात नवे नवे चेहरे मुखार येत आसा। सगळ्यांत आदी पूजा नाईक, उपरांत पूजा यादव आणि दीपश्री सावंत। दीपश्रीन मुख्यमंत्र्याकडेन आशिल्ल्या कॉन्स्टेबलाकडल्यानय 5 लाख घेतिल्ल्याचोय आरोप आसा। हाच्या फाटल्यान मास्टरमाइंड कोण होवूय तितलोच म्हत्वाचो प्रस्न। पुलिसांचो तपास चालू असताना आता हे प्रकरण ईडीन हातान घेतला। पळोवया आता कितें जाता ते। गोवा 365 खातीर गौतमी गांवकार आनी मुजेब शेख।